आज आपण मस्तपैकी फिश चीज बॉल्स तयार करणार आहोत. फिश चीज बॉल. येस. साहित्य आपल्या समोर आहे. तुषारजी सांगा आम्हाला काय आहे. पापलेट घेतलेले आहेत आणि आपण ते मस्तपैकी त्याचा काटा जो आहे तो काढून टाकलेला आहे. बटाटा आहे जो आपण वाफवून घेतलाय आणि किसून घेतलेला आहे साल काढून. कोथिंबीर, लिंबू आहे, चिली फ्लेक्स आहेत, हिंग आहे, बटर आहे, मिक्स हर्ब्स आहेत, आलं लसणाची पेस्ट आहे, मीठ, स्प्रिंग ऑनियन्स, चीज क्यूब्स छोटे छोटे आणि ब्रेड क्रम्स आहेत. फार छान. बरं, Yes. मला एक प्रश्न विचारायचा आहे. बाळबोध असू शकतो. पापलेटला पर्याय आहे का या पदार्थात? नक्कीच आहे. जो मासा तुम्हाला आवडतो तो तुम्ही घेऊ शकता. जो तुमच्या गळाला लागेल तो मासा तुम्ही वापरू शकता. अगदी बरोबर. चला, काय करायचं पहिल्यांदा? येस, एक बाउल घेऊया, मिक्सिंग बाउल. घ्या. काय घेऊया पहिल्यांदा? येस, पहिल्यांदा पापलेट जे आपण त्याचे बोनलेस पीसेस घेतलेले आहेत. काटा काढलेला आहे. काटा काढलेला आहे. आता याच्यात जाईल आलं लसणाची पेस्ट 1 चमचा, हिंग साधारण 1 पाव चमचा, चिली फ्लेक्स आपल्या आवडीनुसार. साधारण मला थोडंसं स्पायसी आवडतं त्यामुळे थोडेसे मी जास्त घालणार आहे. मिक्स हर्ब्स, त्याने एक फ्लेवर खूप छान येतो. येस. 1 चमचा, चवीनुसार मीठ, लिंबू पिळून घ्यायचंय. त्याच्यातली बी काढून व्यवस्थित लिंबू पिळून घेऊया आणि थोडीशी याच्यामध्ये आपण कोथिंबीर स्वतः मस्तपैकी आपण मॅरिनेट करून घेऊया. वा वा. चला, Yes. पुढे काय करूया? आता आपल्याला पॅन घ्यायचा आहे. गॅस लावून घेऊ. हो. तेल घालू का? नाही, बटर हो. आणि अच्छा. थोडस हे जेनझीचा विचार करून आपण करतोय त्यामुळे तेल नाहीये, बटर आहे. बटर थोडं अजून टाकलंस तरी चालेल का नाही? मला बटर और पूछ पूछ. परफेक्ट. ते करपायच्या आधी आपण मस्तपैकी त्याच्यावरती हे ठेवून घेऊया पापलेटचे पीसेस. एक मात्र मी तुम्हाला कॉम्प्लिमेंट देऊ का? तुमच्या करण्यामध्ये एक नजाकत आहे. हा, म्हणजे ते प्रत्येक पीस तेवढं छान इक्वली मॅरिनेट झालंय. हो ती सोडण्याची पद्धत, टाकण्याची पद्धत, कदाचित ते आईला खूप ऑब्झर्व केल्यामुळे हो. तुमच्यामध्ये ती प्रमाणबद्धता असते ना, जी स्त्रियांमध्ये पर्टिक्युलरली आपल्याला खरंय. दिसते. म्हणजे बाबांना मीठ टाका म्हटलं तर बाबा कसंही टाकतील, पण आई असं ते छान निगुतीने प्रमाणात टाकते. ते मात्र तुमच्यामध्ये Yes. अगदी उतरले आईकडचं. अरे, आणि आईची ती आवडच होती. आता आपण झाकण ठेवूया ठीक. आणि थोडस अर्ध शिजल्यानंतर आपल्याला त्याला कोळशाचा फ्लेवर द्यायचा आहे. स्मोकी फ्लेवर. येस, त्यामुळे आपण एका बाजूला कोळसा गरम करून घेऊया. कोळसा छान पेटला, आपण टाकूया हो. त्याच्यात. आता नाही, ह्याच्यात एक वाटी ठेवूया. ते मध्ये वाटी ठेवायची आहे. परफेक्ट. त्याच्यात आपण कोळसा ठेवूया. आणि त्याच्यावरती बटर टाकून लगेच आपल्याला झाकून ठेवायचं. येस, लगेच झाकण ठेवूया आपण त्याच्यावरती. म्हणजे तो मस्तपैकी जो कोळशाचा फ्लेवर आहे तो त्याच्यात उतरेल. किती वेळ द्यायचा हा फ्लेवर? अगदी 1-2 मिनिटं. कारण मला असं वाटतं पापलेटला शिजायला वेळ लागत नाही. हो. त्याच्यामुळे पटापट होऊन जातो प्रोसेस. आणि पापलेट छान खरपूसही झालेलं आहे. झालेला आहे. सो मस्तपैकी मला असं वाटतं संकर्षण तो स्मोकी फ्लेवर आपल्यालाच अनुभवायला मिळतोय. सो आपण काढूया. झाकणाच्या आत खंडाळा आलंय. इतकं धुकं आलंय. अरे क्या आहा. बात है. ओ हो 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 हो. लवली. चला, एक बाउल घेऊया. बाउल त्याच्यात हे इकडे पीसेस बाउल आहे. आपण काढून घेऊया. आणि हा मस्त असा खरपूस जो मसाला आहे ना तो पण सगळा घ्यायचा. त्याने खूप छान फ्लेवर येतो. फारच छान. अफलातून. आता काय? सो साधारण थंड झालंय. आता ह्याच्यामध्ये आपल्याला स्प्रिंग ऑनियन्स जे आपण कापून घेतलेले आहेत बरं. ते त्याच्यामध्ये मिक्स करायचे. इथे आपण बटाटा शिजवून त्याचं साल काढून मग किसून घेतलंय. सो आपण एक मोठा बटाटा होता किंवा 2 तुम्ही छोटे घेतलेत तरी चालतील. आता पुन्हा ह्याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ लागेलच कारण बटाटा आलाय. थोडंसं मीठ
आणि ऑफकोर्स बारीक चिरलेली कोथिंबीर भरपूर. आता हे आपण सगळं एकत्र करून घेऊया. कुस्करायचं. आता आपण थोडस ह्याच्यामध्ये ब्रेड क्रम्स घालूया. मी घालतो, मी मदत करतो. येस, थोडेसे घाल म्हणजे बाइंडिंग साठी, आणि थोडे आपल्याला घोळायला ठेवायचे. बस. आता एक आपण प्लेट घेऊया. त्या छोट्या डिश मध्ये ना हे ब्रेड क्रम्स काढून घे. येस. सो आपण आता थोडस बटर घेऊया. बटर आहे तिकडे. आता बघ कसा प्रकार आहे की आपण जेव्हा हातावर हा, सो आपण काय करतो माहितीये का, जेव्हा एखादा असा पदार्थ करायचा असेल तेव्हा आपण बटर किंवा अशा पदार्थाने तेल घेतो आणि मग करतो. मला तेल वापरायचं नाही, मला बटर वापरायचं की तो पुन्हा फ्लेवर छान येईल. सो एक छोटासा गोळा घ्यायचा. याच्यात काय चीज क्यूब भरायचा. अरे छान, मस्त, अमेझिंग पदार्थ आहे यार हा. येस, कमाल कमाल कमाल. तुम्ही प्लीज, माझी विनंती आहे तुम्हाला, हा पदार्थ तुम्ही करून बघायलाच पाहिजे. मी स्वतः फिश कधी खाल्लं नाही, मी ते खाईन असं मला वाटत नाही, पण हे करताना मला इतकं मनापासून ते सुदिंग ज्याला आपण म्हणतो ना, टेम्पटिंग वाटतंय की जेन झी असो किंवा ज्येष्ठ नागरिक असो, सगळ्यांनी करून बघावा आणि खावा असा पदार्थ आहे. येस. आता काय ब्रेड क्रम्स वरती घोळवायचा आणि असे सगळे बॉल्स आपण तयार करून घेऊया. फारच छान. आता हे नंतर फिश चीज बॉल आपल्याला डीप फ्राय करायचं. तोपर्यंत कढई ठेवू का? हो, ऑफकोर्स. वेळ वाया जाणार नाही. तेलही तापलेलं आहे. येस. आणि आता आपण बॉल्स तेलात सोडून घेऊया. तेलातही सोडताना खूप अलगजपणे प्रेमाने केला ना कोणताही पदार्थ, मला असं वाटतं की काही होत नाही. मग तेला अरे कसं सोडायचं, मग ते अंगावरती येईल. नाही, तुम्ही एवढं प्रेमाने सोडताय की गरम तेलही म्हणेल आपण ह्याला कशाला पोळायचं म्हणून. इतकी तुमच्या त्या सोडण्यात नजाकत आहे, काही प्रश्नच नाही. येस, फिश चीजी बॉल तयार झालेले आहेत. लिहून घ्या साहित्य आणि कृती. फिश चीज बॉल्स. 4 व्यक्तींसाठी लागणारे साहित्य: बोनलेस पापलेट 10 ते 12 पातळ तुकडे, उकडलेल्या बटाट्याचा किस 1 वाटी, कोथिंबीर आवडीनुसार, कांद्याची पात 1 वाटी, आलं लसूण पेस्ट 1 चमचा, लिंबू अर्धा लिंबाचा रस, ब्रेड क्रम्स 1 वाटी, चीज आवडीनुसार, बटर आवडीनुसार, चिली फ्लेक्स 1 चमचा, मिक्स हर्ब्स 1 चमचा, हिंग पाव चमचा, मीठ चवीनुसार. कृती: एका बाउलमध्ये बोनलेस पापलेटचे तुकडे घ्या. त्यात आलं लसूण पेस्ट, हिंग, चिली फ्लेक्स, मिक्स हर्ब्स, मीठ, लिंबाचा रस आणि कोथिंबीर घालून एकत्र करून मॅरिनेट करून घ्या. आता एका पॅन मध्ये बटर घाला. त्यात मॅरिनेट केलेले पापलेटचे तुकडे घालून झाकण लावून शिजवून घ्या. एका बाजूला कोळसा गरम करून घ्या. आता पॅन मध्ये एक वाटी ठेवा. त्यात गरम कोळसा ठेवा. त्यावर बटर घालून पुन्हा झाकण लावून शिजवून घ्या. शिजवून घेतलेले पापलेटचे तुकडे एका बाउल मध्ये काढून घ्या. त्यात कांद्याची पात, उकडलेल्या बटाट्याचा किस, मीठ, कोथिंबीर घालून पापलेट कुस्करून घ्या आणि मिश्रण एकजीव करून घ्या. त्यात अर्धी वाटी ब्रेड क्रम्स घालून पुन्हा मिश्रण एकजीव करून घ्या. आता तयार मिश्रणाचा छोटा गोळा करून घ्या. त्यात चीजचा तुकडा घालून गोळा बंद करून घ्या. तयार गोळा ब्रेड क्रम्स मध्ये घोळवून तळून घ्या. फिश चीज बॉल्स तयार.